मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त तुमच्या मनोरंजनासाठी बनवला आहे, तर कोणीही मनावर घेऊ नका, मजा घ्या. चला चल शांता. हाँ जा. चायला रामनी तर डायरेक्ट R15 घेतली. बाबाला मी सांगतो मला पण R15 घेऊन दे. बाबा. काय रे शांता, फार वाईट घटना घडली रे बाबा. काय झालं बाबा? अरे तर काल ऍक्सिडेंट झाला जव्हारचे घाटात. नवीनच R15, 2च दिवस झालत. डायरेक्ट जागेवर दोघंही खल्लास झालं. फार वाईट झाला. चायला माझ्याच जिंदगीत असा कशा होतं. आज सांगायचा होता काय गाडी घेऊन दे, त्यांना पण आजच पडायचा होता. शिट यार. चल शांता. बाबा तुम्हाला माहित आहे रामनी पण नवीन R15 घेतली कालच. मग त्यात काय एवढं? आणि बाबा ते लखमाल पाहिला ना, आताच स्कूटी घेऊन गेला, नवीनच आहे त्याची पण. काय शांता, काय चाललंय मग? काय नाही आहे असाच. काय रे नवीन गाडी घेतलीस? अरे हो ना यार, नवीन गाडी आहे. काय सांगू, अरे नाही घ्यायची होती तरी बाबाने अरे असा जुलमाच. अरे घे मजे घे, घे मजे घे, तुला काय पाहिजे सांगतो. गाडी घे, तू घेऊन टाक. मग काय करू, घेतली मग. पोट बाईक आहे. अरे वेड्या, पोट बाईक नाही रत्या, स्पोर्ट बाईक. हा त्याच. किती सीसीचा इंजन आहे याचा? इंजन ना, अरे तर इंजन आहे 150 सीसी. लाल कलरचा आहे ना, जाम जोरात पळत आहे असा, म्हणजे एकदम रपारप सपासप. तू कधी घेशील गाडी? लवकर गाडी घे ना, मग आपले फिरायला इकडे तिकडे जाऊ असा. चल चाललो मग. संध्याकाळी आयटमला घेऊन हिंडायला जायचं आहे, तिला सांगेल आहे ना. जा. अरे तर बाबांनी पोट बाईक घेऊन दिले ना, तिथून मी लगेच अरे शिकलो, टंट मारायला लगेच शिकलो असा. आता पाहत रहे, उभाच चालवत जा, पाहत रहे. चल पाहत रहे हो. चायला ज्यांना स्पोर्ट बाईकचं नाव पण सांगता येत नाही, सीसी किती आहे ते पण सांगता येत नाही, त्यांनी गाड्या घेतल्या आणि माझा अजून पता नाही. बाबा माझे सगळ्या मित्रांनी गाड्या घेतल्या चांगल्या नवीन नवीन, मलाही गाडी घ्यायची आहे. तर हे सांगायचं होता काय तुला? हा घेऊ हो घेऊ. खरीच बाबा? हा खरीच. कोणची गाडी घ्यायची बोल. बाबा R15 लेटेस्ट मॉडेल. छे तशा गाड्या नको. त्या R15 बिरवनफाय ते गाड्याने काय शोभाना बिबा. सीट कोठन काय कोठन ना, बसायला जागा ना काय. ते टायर पाशील तर जसा काय जीप गाडीचा. आणि पेट्रोल टाकला तर हे इथून इथं ना जास्त लगेच पेट्रोल तो संपला. तशा गाड्या काय कामाला? ये बड़ी अच्छी बात कही आप. तुला गाडी घेऊ आपले मस्त स्प्लेंडर घे. पेट्रोल टाकला काही टेन्शनच नाही, आणि पडली बिडली तरी टेन्शनच नाही. एकदम भारी गाडी स्प्लेंडर. पण बाबा गप, काय बोलायचं नाही. स्प्लेंडर म्हणजे स्प्लेंडर. ते भारी गाड्या त्यांची मागा नको लागेल.